चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता उद्या आहे संकष्ट चतुर्थी। तर या चतुर्थी दिवसापासून तुम्हाला गणपतीची कोणती सेवा करायची, मंगळवारची सेवा, अंगारक योगापासून सुरुवात करायची या सेवेसाठी। तर ती सेवा कशासाठी करायची आहे, या सेवेचा तुमच्यासाठी किती प्रभावी ही सेवा आहे, तर आजच्या व्हिडिओमार्फत आपण ते जाणून घेणार आहोत। तर बघा, ही सेवा संकटमोचक सेवा असं याला म्हणतात। तर 120 दिवसाची ही सेवा करायची आहे। तर मंगळवार किंवा आपल्याला काही विधी करायचे आहे, तर ती विधी करून त्यात जपाला सुरुवात करायची आहे। मंगळवार किंवा अंगारक योगापासून सुरुवात करावी। कुठलेही काम असो हमखास यश मिळणारच। तर बघा, आता उदाहरणार्थ जीवनात बऱ्याचशा अडचणी आहेत, तर त्यापैकी उदाहरणार्थ शिक्षणातली अडचणी असो, विवाह समस्या असो, किंवा संतती प्राप्तीसाठी असो, किंवा संतती सुख, कोर्ट कचेरीची कामे, लोकांकडून आपले येणारी पैसे, विविध समस्या व संकट कुठल्याही प्रकारचे असो, या सर्वांसाठी एकच जालिम उपाय आहे आणि तो मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर त्याआधी व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। बघा, हा जो उपाय आहे, जो विश्वासाने श्रद्धेने खंडन न करता नित्य जप करेल त्यालाच निश्चित अनुभव येईल व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होईल। त्यासाठी विश्वासही तेवढाच आणि श्रद्धाही तेवढीच स्वामी महाराजांवर असायला पाहिजे। तर बघा, काय करायचं आहे की आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर आपल्याला मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र म्हणायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की मंगलमूर्ती नसून मंगलमूर्ते हा असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। तर या जपाला मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी सुरुवात करायची आहे। तर बघा, कोणताही मंगळवार आला किंवा चतुर्थी जर आली तर त्या दिवशीपासून तुम्हाला याची सुरुवात करायची आहे। तर प्रथम दिवशी जपाला सुरुवात करण्यापूर्वी एखाद्या गणपतीच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे। त्या गणपतीच्या मंदिरात जाऊन आपण एक नारळ, विडा, सुपारी, त्यावर एक नाणं, एक फूल, एक फळ, डाळिंब, 21 दुर्वा, एक लाल रंगाचे फूल, खोबरवाटी आणि गुळाचा खडा हे सर्व गणपतीला समर्पण करायचं आहे आपल्याला त्या दिवशी। आणि जी मनोकामना असेल ती गणपतीला सांगायची की मी आजपासून या कामाकरता जप करणार आहे, तो माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या अशी प्रार्थना गणपती बाप्पाला तुम्हाला करायची आहे। आणि दररोज न चुकता वेळेच्या वेळेवर या मंत्राचा जप करायचा आहे। बघा, आता महिलांना मासिक पाळी 5 दिवस जप करायचा नाही, 5 दिवस ही सेवा तुम्ही स्किप करायची आहे। त्याचबरोबर 3 गुरुचरित्राचे पारायण करावे सेवेच्या काळामध्ये। रोज 21 वेळा घोरकष्ट स्तोत्र वाचावे। त्याचबरोबर महिलांनी मासिक पाळीमध्ये वरील सेवा 5 दिवस करायच्या नाहीत। तर अशी ही प्रभावी सेवा आहे की तुम्ही संकष्टी चतुर्थीपासून करा किंवा कोणत्याही एका मंगळवारपासून तुम्ही ही सेवा करा। आणि बघा, या सेवेचा किती छान असा तुम्हाला अनुभव, प्रचिती येईल, रिझल्ट येईल तुम्हाला या सेवेचा। ही सेवा मोचकची ही सेवा खूप प्रभावी आहे। तर ही सेवा तुम्ही सर्वांनी नक्की करा। आणि आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत, सर्व अडचणी व्यवसायाबाबत असो, शिक्षणाबाबत असो, किंवा कशाच्याही बाबतीत असो, किंवा जर आपल्याकडं बघा बऱ्याच वेळेस काय होते की आपले पैसे कोणाकडे तर अडकलेले असतात, तर त्यासाठी पण ही सेवा खूप चांगली असणार आहे की जर तुम्ही ही 120 दिवसाची सेवा जर तुम्ही गणपतीची केली तर हा खूप प्रभावी मंत्र आहे। आणि या मंत्राने तुमच्या मनोकामना लवकरात लवकरच पूर्ण होतील। बघा, तुम्हाला 4-5 दिवसातच नाही तर 8-10 दिवसात तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणून येईल। तर ही सेवा करताना फक्त तुमची श्रद्धा पण असणं तितकंच महत्त्वाचं आहे। गणपती बाप्पावर तुमचा विश्वास, श्रद्धा असणे तेवढीच महत्त्वाची आहे।
तर ह्या सेवेने बऱ्याच ताईंना छान असे अनुभव आलेले आहेत. तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा श्रद्धेने, विश्वासाने, आणि या सेवेची अनुभव प्रचिती तुम्हाला लवकरात लवकर यावो हीच गणपतीचरणी प्रार्थना. तर बघा, तुम्हाला मंत्र आणखीन एकदा सांगते. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. हा मंत्र आपल्याला 120 दिवस करायचा आहे. तर बघा, 120 वेळेस पण आपल्याला 120 दिवस करायचा आहे. आणि खालील जर 120 दिवस केल्यानंतर आपल्याला, आता बघा, माळ म्हणजे 108 मण्यांची माळ असते. तर आपण बाकीचे हातावर पण असं मोजून पूर्ण हा जप करायचा आहे. तर अशी ही संकटमोचकची सेवा आहे. तर सर्वांनी नक्की ही सेवा करा आणि या सेवेची अनुभव प्रचिती घ्या. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.